आणि तुमच्या नवरा मुलाविषयीच्या काय अपेक्षा आहेत हे तुम्ही सांगायचं आहे. तुमच्या नवरा मुलाविषयीच्या काय अपेक्षा आहेत ते तुम्ही सांगायचं आहे. बघा, तो दिसायला कसा पाहिजे, त्याची नोकरी पाहिजे, व्यवसाय पाहिजे की स्वतःची कंपनी पाहिजे, त्याच्याकडे गाडी कुठली पाहिजे, त्याला पगार किती पाहिजे, त्याच्या घरी कोण कोण पाहिजे, हे सगळं तुम्ही व्यवस्थित सांगायचं आहे. आणि अगदी लाजत लाजत सांगायचं बरं का. मॅडम, तुमच्या काय अपेक्षा आहेत? इतकं का लाजायला लागलाय? असं विचारतात का? त्याशिवाय तुमच्यासाठी देखणा नवरा कसं बघणार? आमचे घरचे ठरवते. घरच्यांना तर नवऱ्याविषयीच्या अपेक्षा सांगायला पाहिजेत का नाही? त्यांनी करतील तसं करतो. तरी पण तुमच्या मनात काहीतरी असेलच की हो, असं कसं म्हणताय? मला होय असं सांगा तरी पण. मला चांगलाच नवरा पाहिजे. बर बर. आणि पगार किती पाहिजे हो त्याला? काय पगार नसला तरी चालेल. पोटा पाण्याचं काय हो मग? काय तर गंदा पाणी करू काय? कारण गाडी कोणती पाहिजे? बैलगाडी. आणि घरी कोण कोण पाहिजे? घरी सासू तेवढी नको पाहिजे. सासू का नको? सासू लई त्रास देते. बर बर बर, ठीक आहे, ओके. सगळ्यात महत्वाचं, जेवण काय काय येतं तुम्हाला? फक्त भात. ते पण तांदळाचा येत असेल? दुसरी काही नाही. जावा काय पण विचारतात. आणि चहा करा येतो का? चहा काय येतो की? कसं बरं सांगा? काय पाणी टाकायचं, चहापत्ती टाकायची, दूध टाकायचं, साखर टाकायची, प्यायचं. पण कशात टाकायचं ते नाही सांगितलं. काय का बशी गावली तर त्या बशी, नाही तर प्याले. काय पण एक सब्जी असल्यामुळे बर, जातो जातो. या पण मॅडम खूपला असतात बर का. मॅडम, काय काय अपेक्षा? काय अपेक्षा मॅडम? बरं, आठवून सांगा. काय लयच लाजतात मॅडम. हा, हे कोणाच माहिती आहे तुम्हाला? सस्पेन्स आहे, सस्पेन्स. उभा राहा भाऊ जरा, उभा राहा. तुम्हाला उभा राहायला अगदी बिंदास जमतात. शाबास. श्वास घे, श्वास सोडा. अगदी रिलॅक्स. ओके, शाबास शाबास. हे लग्न ठरवणारी एजंट आहेत. आता मला साहेबांना मी नंतर शेवटी विचारणार आहे, साहेब कुठल्या कुठल्या पुरीच्या काय काय अपेक्षा आहेत ते व्यवस्थित ऐकायला लागलाय ना तुम्ही? होय. हा, ते व्यवस्थित ऐका. बाकीचा विषय आपण नंतर बघूया. हा हा, चला. ह्या पण मॅडम खूप लाजतात बरं का. मॅडम, चेहरा तर दाखवा. बर, तुमच्या काय अपेक्षा आहेत? गुटाबरोबर लग्न करणार? नवरा कुणासारखा दिसायला पाहिजे? चांगला दिसायला पाहिजे. गोगा वगैरे. वाघाल. हा, काय घातलं पाहिजे? फॅक्टरी पाहिजे. कसली हो?
कसली फॅक्टरी? नवरा कसा पाहिजे अजून नीटचा विचार करायला नाही वाटतं तुम्ही. केलाय मग बोला की पटापट. बोलतोय की. मग सांगा तरी कसा नवरा पाहिजे, पगार किती पाहिजे? पगार महिना 20 लाख. हा काय ते? कंपनी कंपनी. बर मला सांगा ते 20 लाखावर शून्य किती असते तो? हॅलो बोला की. 20 लाखावर शून्य किती आहे तुम्हाला मॅडम माहित नाही आणि 20 लाख पगार पाहिजे होय? किती ते? 6. बर ऐकून सांगितलं. बरं आणि घरी कोण कोण पाहिजे? फक्त सासू नको बघ. एवढं सासू प्रत्येक जणीच म्हणणं आहे सासू नको का भरते? सासू लय कोड आहे. कडू हाय लग्न व्हायच्या आधी तुम्हाला कसं माहिती? हे असं म्हणते ते. सासू नको. बर जिथे ओके ठीक आहे. हा चला या मॅडमांना विचारा. मॅडम तुमच्या काय काय अपेक्षा आहेत? थांबा मॅडम जरा या. उठा जरा उठा मॅडम उठा. या पुढे या इथे. हा बसा इथे. सुरुवाताला जायला. मॅडम तुमच्या काय अपेक्षा आहेत? काय झालं? इंजिनियर पाहिजे. हा नवरा इंजिनियर. इंजिनियर पाहिजे. बर पगार किती पाहिजे? महिना 20,000. महिना 20,000 आहे मापात आहे. बर आणि गाडी कुठली पाहिजे? RS100. साऊंडिंग कसं पाहिजे? आवाज कसा पाहिजे RS100चा? हॅलो आवाज कसा पाहिजे सांगा की. बिन आवाजाची असली चालत्या? नाही. ठीक आहे. हा ओके. हा चला मॅडम तुमच्या काय अपेक्षा आहेत? वीरव्यसनी नवरा पाहिजे. पाहिजे. हा कसा नवरा पाहिजे? निर्व्यसनी नवरा पाहिजे. बर आणि त्याचा नोकरी व्यवसाय वगैरे काय? व्यवसाय शेती पाहिजे. अरे वा. आणि तुम्ही स्वतः पण त्याच्यासोबत शेतीमध्ये मदत करायला जाणार तर? हो जाणार. वा आणि गाडी कुठली पाहिजे तिचे? गाडी स्प्लेंडर पाहिजे. बर आणि 4 व्हीलर? 4 व्हीलर नको. का हो? नको. बर आणि घरी कोण कोण पाहिजे? सासू सासरा. बर आणि साधारणतः महिन्याला किती इन्कम मिळायला पाहिजे काय? इन्कम मिळेल की 20-30 हजार. आणि दिसायला कसा पाहिजे? चांगला. तरी पण कुठल्या हिरो सारखा वगैरे काय? बरं आठवून सांगता का मग? मॅडम कुठल्या हिरो सारखं पाहिजे? मॅडम परत सायलेंट मोडला गेला. चला मी आता 1 2 3 म्हणतो आणि तुम्ही कोणीही. मी 1 2 3 म्हणतो आणि तुम्ही कोणी आता बिन लग्नाची राहिलेली नाहीये. तर तुमचं झालेलं आहे लग्न. 1 तुमचं लग्न झालेलं आहे. तुमच्या आवडीचा नवरा तुम्हाला मिळालेला आहे. 2 आणि 3 बघा तुमच्या सगळ्या जणींचं लग्न झालेलं आहे. तुमच्या आवडीचा नवरा तुम्हाला मिळालेला आहे आणि नुकतंच तुमचं लग्न झालेलं आहे. तोपर्यंत आपण विचारूया साहेब आजकालच्या मुलांच्यात आणि मुलींच्यात नेमकं लग्नाविषयी कुठली गोष्ट अडते ते तुम्ही जरा सांगा. कारण बऱ्याच लोकांची तुम्ही लग्न ठरवता आहे की नाही? नेमकं काय मुलांचा आणि मुलींचा हल्ली प्रॉब्लेम आहे लग्न ठरण्याविषयी काय काय अपेक्षा आहेत ते जरा तुम्ही सांगा. मुलींना वाटतंय नोकरदार नवरा पाहिजे, निर्व्यसनी पाहिजे, सासू नणंद घरात असली नाही पाहिजे आणि
दोघंच आपण असलं पाहिजेत असे तिला वाटतं. कुठं तरी एका ठिकाणी जाऊन आपलं शहराच्या ठिकाणी राहावं असं तिला वाटतं. अशा मुलींच्या अपेक्षा आहेत. आणि नवऱ्याच्या इन्कम विषयी काय अपेक्षा आहे? नवऱ्याचा इन्कम 50,000 60,000 असावा असं महिन्याला वाटतं त्यांना. बरं, आणि मुलांच्या काय काय अपेक्षा आहेत सांगा बरं जरा आता. मुलांच्या अपेक्षा अशा आहेत की मुलगी चांगली पाहिजे, गोरी पाहिजे, देखणी पाहिजे, काय शिकलेली पाहिजे. ओके, ठीक आहे. पण श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास अगदी रिलॅक्स. बघा सगळ्या जणींचे लग्न झालेले आहेत आणि सगळ्या जण आता उभे राहा. सगळ्या जण उभे राहा. तुमचं छान लग्न झालेलं आहे आणि तुम्ही तुमच्या माहेरी आलेला आहात. कधी ऐक चला. ओके मॅडम लाजायला लागले. मॅडम तुम्ही जरा मागे या. उभे राहा, इथंच उभे राहा. मॅडम थोडंच इकडे बघा, इकडे इकडे. हा शाबास. मॅडम तुम्ही थोडंसं मागे फिरा, मागे फिरा मॅडम. ओके शाबास. आता बघा तुमच्या सगळ्या जणींचं लग्न झालेलं आहे आणि तुम्ही तुमच्या माहेर आलेले आहात आणि ज्यांच्या खात्याला स्पर्श करतोय ते आता लग्न ठरवणारे एजंट नाही आहे. तर ते सर नाव काय तुमचं? शेळके सर. पूर्ण नाव? काशलिंग मारुती शेळके. ओके, काशीलिंग शेळके सर. आता हे झालेले आहेत काशी भाऊजी. हे आता होम मिनिस्टर कार्यक्रम घेणार आहेत आणि सगळ्या नुकतंच लग्न झालेल्या महिलांनी तयार राहायचं आहे आणि आता काशी भाऊजी कार्यक्रम घेण्यासाठी आपल्या इथं आलेले आहेत शिवणे गावामध्ये. आणि काशी भाऊजी आता थोड्याच वेळात प्रश्न विचारणार आहेत, कार्यक्रम घेणार आहेत आणि आता छान गाणं लागतंय. त्या गाण्यावर सगळ्या नववधू आहेत त्यांनी छान असा काय करायचंय, डान्स करायचा. 1 2 आणि 3.